काम नालीचे बरोबर झाले नाही, कुठं छद्र ठेवले नाही. आता इथं रोड आहे 30 फुटाचा, तिथं छद्रे नाही, काही नाही. त्यामुळं पाणी साचून एक कमरेइतकं पाणी साचून घरामध्ये पाणी आलं. तर त्यानं ताबडतोब आम्ही कसं करावं म्हणलं तर डोजर आणून बाजूनं नाली काढली आम्ही आणि पाणी काढून दिलं. एवढी तकलीफ भारी आहे पाहिजे बस. खालचे गज बघा, वरचे गज बघा. इकडे बघा ना मग नव्हती, काही नाही. ऑब्जेक्शन घेतल्यामुळे की नाही नाली म्हणजे नाला फोडला आणि पुन्हा तयार करायला. आता हेच गज वापरणार आहेत ते, नवीन काही गज यूज करत नाहीत, काही नाही. नवीन गज तर कसाच यूज करत नाही. आताच लिकेज व्हायला, आता पुन्हा पुढे जाऊन कसं होईल. चेंबर तर लय भारी केले तर अँगल नाही. 100 एवढं पाणी सुद्धा काढून दिलं नाही का साईडने, हे होतं ते राहत नसते. आत्ताच तुम्हाला बघा, आत्ताच आहे की नाही गॅप. आत्ताच एवढं घाण झाली तर पुन्हा काम नालीचे बरोबर झाले नाही, कुठं छद्र ठेवले नाही. आता इथं रोड आहे 30 फुटाचा, तिथं छद्रे नाही, काही नाही. त्यामुळं पाणी साचून एक कमरेइतकं पाणी साचून घरामध्ये पाणी आलं. तर त्यानं ताबडतोब आम्ही कसं करावं म्हणलं तर डोजर आणून बाजूनं नाली काढली आम्ही आणि पाणी काढून दिलं. एवढी तकलीफ भारी आहे पाहिजे बस. माझं नाव व्यंकटेश पालीकोंडलवार आहे. या नालीविषयी सांगायचं जेवढं सांगशाल तेवढं कमी आहे. याच्यात काल परवा 8 दिवसाखाली एक मुलगा, लहान वर्षातला 4 वर्षाचा मुलगा नालीमध्ये पडला. त्याला मुक्का मार लागलेला आहे, डोक्याला मार लागला, मरता मरता वाचलं. याच्या स्थानिक लेवलचे गुत्तेदार SS पळशीकर यांना आम्ही वारंवार सांगूनसुद्धा यांनी त्याची दखल घेतली नाही. आणि जिथून नालीचं बांधकाम आहे तिथून न करता 100 मीटर सोडून तिथून पुढे काम चालू ठेवलं. मी काम वाढवायचा खूप प्रयत्न केला, बंद करायचा खूप प्रयत्न केला, बी त्यांनी सुद्धा ऐकायला तयार नाही. जे मनमानी करायचं तेच करणार गुत्तेदार पळशीकर साहेब. कोणाचं ऐकणार नाही, काही नाही, काही नाही. मालसुद्धा जे रेती वापरायची, रेतीच्या जागी चुरी वापरायला, गिट्टीच्या जागी एक नाही 12 MM हे 40 MM वापरायचं, त्याच्यानं छोटी गिटी वापरायला. आणि सिमेंटसुद्धा एकदम खालच्या दर्जाचं सिमेंट वापरत आहे. वारंवार सांगूनसुद्धा हा व्यक्ती कोणाही कायदेशीर कारवाई करायला बी तयार, म्हणजे कायदेशीर कारवाई करतो म्हणलं तरी नाही, ऐकायला तयार नाही. आणि सरळ सरळ सांगतो की कुठं जायचं जा, त्यांचा मुनी मला कोणाला बोललं तर तुम्हाला कुठपर्यंत जायचं जाऊ शकता. ह्याच कारणामुळे एक नाही माधवराव पाटील जवळगावकरला आम्ही वारंवार फोन लावला होता, माजी आमदार. त्यांनीसुद्धा एक नाही आमच्या कामाची दखल घेतली नाही, अथवा आमचं म्हणणं गरिबाचं ऐकून घेतलं नाही. ह्याच कारणास्तव का पडले का हे माहीत नाही. मात्र एक नाही गोरगरीब जनता ह्या नालीमुळं खूप त्रस्त आहे. आणि विषय म्हणजे पाणी समजा पाऊस जर मोठा जर झाला, मुसळधार झाला, तर लोकाच्या गोरगरिबाच्या घरात पाणी शिरून उद्या कमी जास्त झालं तर याचे जिम्मेदार कोण. विशेष म्हणजे हे आज ना उद्या नाली फुटूनच जायची. वारंवार तुम्हाला दाखवलं की एक नाही जागोजागी याच्या भेगा पडलेल्या आहेत. असा एकही बी चेंबर नाही तिथं चांगलं आहे म्हणून. आज बी चेंबर समजा मोटरसायकलसुद्धा बी गेली त्याच्याहून तर चेंबर खाली जाणार. आणि ज्याची समजा लांबी रुंदी जी आहे, यांना जे इस्टिमेटमध्ये जे आहे काम त्या हिसाबाचं काम नाही आहे. आणि वारंवार सांगूनसुद्धा गुत्तेदार ऐकत नाही.
त्यासाठी प्रशासकीय शासनाने अथवा स्थानिक लेवलच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी आहे की नाही, काय होईल ते करावे, एवढी आमची मागणी आहे. सुरेश आप्पा पळशीकर यांना गुत्त घेतलेला आहे. गोड भरले. माझं हे घर नालीच्या कडेला आहे. परवा माझ्या घरामध्ये पाणी शिरलं, नालीमुळं पाणी जाईना झालं हो, आणि हे नाली जमली नाही. पुन्हा लेकरू बी पडलं मधात, लेकरानं काढलं. त्या डोक्याला गाठी आलेल्या आहेत. ते गाठी आहे की नाही कमी होणार नाही, कमी होईना गेल्या तर मी आहे की नाही आज नांदेडचा डॉक्टर आलेला आहे, तिथं डॉक्टरला दाखवायसाठी नेलो होतो, मात्र ते आहे की नाही नंबर लागला नाही. ते आता थोडं लई गर्दी आहे तिथं, थोडं 1 घंट्याभराला या म्हणून सांगितलं त्यानं. काय सांगाल? नाव माझं आहे सायनाथ शिवाजी काळे, राहणार हिमायतनगर, शिवाजी चौक. ते शिवाजी चौकाची नालीचं बांधकाम झालेलं आहे सर. तर त्या नालीला आहे की नाही माझा मुलगा पडला, तर त्याला आहे की नाही आपण 2दा कंप्लेंट केली होती की याला लेवल करा, तर त्यानं आहे की नाही लेवल केलेले नाहीत. आम्ही मजूर माणसं आहो, आमचे लेकरं दिवसभर घरी राहतात, घरी गल्लीत कोणी राहत नाही, सगळे माणसं मजूरदार आहेत इकडे. तर ते लेकरं आमच्या घरी राहत्याबद्दल त्याच्याबद्दल आहे की नाही खेळत खेळत नालीकडे गेले. ते नालीमध्ये लेकरू पडलं माझं, त्याला डोक्याला 2 जागी मार लागलेला आहे. तर आमचं लक्ष नव्हतं, तर छोट्या छोट्या लेकरांना आहे की नाही तेवढ्या मोठ्या 5 फुटाच्या नालीमध्ये बघून त्याला काढलं सर. त्याच्या गाठी कमी